SO2 12.6 ते 22.9 आणि नॉक्स 17.6 ते 28.9 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब इतकी नोंदली गेली आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळानुसार हवेतील घटकांची निर्धारित मर्यादा सोबत दाखवलेली आहे, जेणेकरून धूळ उडली जाणार नाही आणि सोबतच प्रकल्पाच्या भोवती बाउंड्रीवरती दाट ग्रीन बेलचा समावेश करण्यात आलेला आहे. जवळच्या शाळा, रुग्णालय आणि निवासी क्षेत्रामध्ये वायू गुणवत्तेचे निरीक्षण करून MPCBला अहवाल सादर केला जाईल. प्रस्तावित प्रकल्पाच्या क्षेत्रापासून 3.3 किलोमीटर ते 8.5 किलोमीटर अंतरावर नदीच्या पाण्याचे नमुने म्हणजेच भूपृष्ठ पाण्याचे नमुने आणि 0.07 किलोमीटर ते 8 स्थळांच्या भूपृष्ठ पाण्याचे नमुने कलेक्ट करण्यात घेतले गेले होते. त्या भूपृष्ठ पाण्याच्या नमुन्यामध्ये pHची व्हॅल्यू ही आहे 7.15 ते 7.89, निर्जल ऑक्सिजन 6.3 ते 8.6, COD 5.8 ते 10.2, क्लोराईड 0.54 ते 0.502. अशी प्रस्तावित प्रकल्पामध्ये जसे तुम्ही सांगितले त्याप्रमाणे सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी ATP, STP आणि ॲसिड रिकव्हरी प्लांट हे लावण्यात येणार असून प्रोसेस केलेले पूर्ण पाणी हे पुन्हा कंपनीमध्येच वापरले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग कंपनीच्या बाहेर होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेतली जात आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 8 ठिकाणी मातीचे नमुने देखील घेतलेले आहेत. भूउपयोग वर्गीकरण याची पुन्हा रिकव्हरी केली जाईल. घातक कचरा जसे ऑइल, सांडपाणी, प्रक्रियेतून निघणारे गाळ इत्यादी अधिकृत रिसायकलर किंवा CSWTD TSDFला पाठवण्यात येईल. संकटकालीन व्यवस्थापनासाठी अधिकृत व्यक्तीला आपल्या व्यवस्थापनातील विशेष अभ्यासक्रमावरती माहिती दिली जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सर्वेक्षणासाठी वापरण्यासाठी माहिती दिली जाईल. सर्व सावधगिरीचे गजर बसवण्यात येतील. तसेच सर्व दिला जाईल आणि अप्रत्यक्ष याच्यामध्ये रोजगाराची शक्यता निर्माण होत आहे. सामाजिक आणि आर्थिक विकास, शैक्षणिक विकास, आरोग्य आणि वाहतूक सुविधांमध्ये वाढ होईल. व्यापारात वृद्धी होईल, GDPमध्ये वाढ होईल. तसेच सभोवतालच्या गावांचा विकास, नवीन उद्योगधंदे याच्या मान ग्रामपंचायत व मान नदीमध्ये आपल्या सर्व निवेदन करतो की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दिनांक 4/3/2024 रोजी, परंतु ग्रामपंचायत मान दिनांक 13/3/2024 रोजी प्राप्त झालेले निवेदन आहे आपल्याकडून. परंतु जलसुधारणेच्या नियमानुसार ती 3 दिवसाची नोटीस ग्रामपंचायतला प्रसिद्ध करणे आवश्यक आहे काढण्याची, परंतु ती आपल्याकडून झालेली नाही. तो बेकायदेशीररित्या ही जनसुनावणी आज लावण्यात आलेली आहे. तसेच जनगणनेची 3 दिवसाची आधी ग्रामपंचायतीला मिळणे आवश्यक आहे. तसेच नियमाने जाहीर स्थानिक वृत्तपत्रामध्ये 30 दिवस अगोदर जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. परंतु स्थानिक वृत्तपत्रामध्ये मराठी स्थानिक वृत्तपत्रामध्ये कुठेही त्याची जाहिरात आलेली नाही किंवा ती प्रसिद्ध झालेली नाही किंवा तो पेपर या परिसरामध्ये प्रसिद्ध होत नाही किंवा या परिसरात वाचण्यात येत नाही. अशा पेपरमध्ये आपण जाणून घेऊन ती जनसुनावणी करण्याचा प्रयत्न केलेला बेकायदेशीररित्या. तसेच नियमानुसार तसेच संविधानिक पेसा कायद्याअंतर्गत ही ग्रामपंचायत असल्यामुळे तुम्ही जनसुनावणी घेताना पेसा ग्रामपंचायतीची पेसा अंतर्गत ग्रामसभेची मान्यता असणे आवश्यक आहे. परंतु कुठल्याही प्रकारची मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ती जनसुनावणी हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही व पूर्णपणे बेकायदेशीररित्या झालेली आहे आणि ती ताबडतोब रद्द करण्यात यावी. या अशा कायदेशीर बाबींचा अभ्यास करता सर्व ही जनसुनावणी कायदेशीररित्या होत नाही. त्या
सरपंच ग्रामपंचायत मान. मुळात पेसा कायदा हा घटनेच्या अनुच्छेद 43 अंतर्गत निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्या कायद्याच्या कलम 4 अनुसार कुठल्याही प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी, निर्मितीकरणासाठी आणि नियमितीकरणासाठी ग्रामसभेची नाहरकत घेणं हे बंधनकारक आहे. या बाबतीत ओरिसा मायनिंग कॉर्पोरेशन विरुद्ध मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जजमेंटमध्ये कॉलम 60 मध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठलाही प्रकल्प जर तो शेड्यूल एरियामध्ये येत असेल पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये तर त्याला ग्रामसभेची नाहरकत घेणं गरजेचं आहे आणि मॅन्डेटरी आहे. हे मॅन्डेटरी असताना पण या विराज कंपनीने आमच्या ग्रामसभेकडे कोणताही अर्ज दिलेला मिळत नाही किंवा त्यांची कोणतीही नाहरकत घेतलेली मिळत नाही आणि ग्रामसभेच्या हक्कांचं उल्लंघन केलेलं आहे. जर बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प येताना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे स्वतः तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय गुलसर साहेब हे त्यांनी त्यावेळेला आमच्याकडे निवेदन घेऊन तुमच्या ग्रामसभेची आम्हाला नाहरकतीची गरज आहे असं एक पत्र आम्हाला दिलेलं आहे. पत्र जिल्हाधिकाऱ्यांचं तत्कालीन जिल्हाधिकारी गुलसर साहेबांचं 2022 सालचं की बुलेट ट्रेन सारखा जो सरकारी प्रकल्प आहे त्याला जर ग्रामसभेच्या नाहरकतीची गरज लागते तर त्यानंतर कोणता कायदा पास झाला की ग्रामसभेच्या नाहरकतीची गरज लागली नाही. साहेब तुम्ही पण जिल्हाधिकारी हे पत्र आहे माझ्याकडे, माझ्या रेकॉर्ड आहे आणि तत्कालीन जे एसडीओ होते त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला पाठवलेलं पत्र आहे. तुम्हाला पाहिजे तर माहिती झाली, हा फोटो पण आहे माझ्याकडे. हा असं असताना पण कागद पुढे फोटो म्हणतो हा फोटो म्हणतो असं असताना पण असं कोणता कायदा संमत झाला की जी पेसा अंतर्गत ग्रामपंचायत येते त्या ग्रामसभेची नाहरकत घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही बेकायदेशीर आमच्या हक्काचं उल्लंघन करणारे, खरं म्हणजे ह्याच्यामध्ये जो घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे आर्टिकल 14 खाली कायद्यासमोर समानता, तर कायद्यासमोर समानता आहे मग पेसा अंतर्गत जो कायदा निर्माण झालेला आहे आणि त्याच्या सेक्शन 4 मध्ये जे काय तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार या विराज कंपनीने ग्रामसभेची नाहरकत का घेतली नाही किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना का विचारलं नाही की तुम्ही ग्रामसभेची हरकत घेऊन या, नाहरकत घेऊन या. त्यामुळे ही पूर्ण जी तुमची जनसुनावणी आहे ही बेकायदेशीर आहे आणि आमच्या संवैधानिक जो अधिकार आहे त्याचं उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे ती रद्द करावी असा मी मत मांडतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, घटनेच्या अनुच्छेद 28 अंतर्गत आम्हाला शुद्ध हवा आणि पाणी मिळावं. घटनेने अशी तरतूद केलेली आहे की शुद्ध हवा आणि पाणी मिळणं नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. तर त्या अनुषंगानेच माझ्या मते पर्यावरण नियंत्रण मंडळाची ही सर्व रचना झालेली आहे. तर पर्यावरण नियंत्रण मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांना मला विचारायचं, साहेब तुम्ही आमच्या हक्कासाठी इथे बसले की कंपनीच्या हक्कासाठी? ही कंपनीच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी बसल्यात. आमच्या मूलभूत अधिकारांच्या इकडे पायमल्ली होते, तुम्ही तुमच्यासमोर उल्लंघन होते. प्रशासनाला माझा सवाल आहे की हे खरं म्हणजे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यांना प्रशासनाची ही जबाबदारी आहे की अनुच्छेद 51 अंतर्गत ड्युटीज ऑफ द स्टेट या अंतर्गत जे प्रशासन निर्माण केलं आहे ते सरकारने निर्माण केलेलं आहे की आमचा हक्क आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. याचं उत्तर आता जे अधिकारी इकडे उपस्थित आहेत त्यांनी द्यावं. जे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहेत त्यांनी द्यावं की आमच्या ग्रामसभेची का नाहरकत घेतली नाही. खाजगी प्रकल्प असताना जर सरकारी प्रकल्पांसाठी जर ग्रामसभेच्या नाहरकतीची गरज लागते तुम्हाला रेकॉर्ड दिलेच आहेत, मी तुम्ही चेक करू शकता. पण या उत्तराची आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही ते उत्तर घेऊन जाणार. आणि जो प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी नोटीस बजावलेली आहे त्याच्यावर साधा टाईमचा पण उल्लेख मिळत नाही साहेब. म्हणजे लोकांची दिशाभूल केलेली आहे, दिशाभूल करण्यासाठी हे सगळं आहे. तर याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे साहेब तुमच्याकडून. आणि त्या
त्या अनुषंगाने माझ्या मांडलेल्या मताच्या अनुषंगाने असं सांगतो की आमच्या सर्व संवेदनांनी आणि आम्हाला जे अधिकार दिलेल्या सुविधा नाही त्याचे पायमानी करणारी आजची जनसुनावणी आहे ती रद्द करावी. आणि दुसरी गोष्ट सांगतो साहेब, हा तुमचा केविलवाना प्रयत्न आहे विराजला वाचवण्याचा. कृष्णाने जन्म घेतलेला आहे असं समजा, आमची तयारी चालू झालेली आहे. हे तर आता तुम्ही इथपर्यंत याच्या पुढची लढाई खूप मोठी आहे ती आम्ही लढू. आम्हाला भारताच्या न्यायव्यवस्थेवर आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांवर पूर्ण विश्वास आहे. या राज्यघटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे याच्यावर विश्वास आहे आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, पण आमचं याच्याशिवाय राहणार नाही. ही आजची जी जनसुनावणी आहे ती बेकायदेशीर आहे आणि रद्द करा. बोईसर आणि परिसरातील सर्वच इथे उपस्थित आहेत. आज विराज कंपनीच्या माध्यमातून जे पर्यावरणाचा नाश करण्याचं काम चालू आहे, ज्याच्या माध्यमातून पाणी असेल, हवा असेल आणि आताच पीपीटीच्या माध्यमातून जे फक्त कुठेतरी वृक्षारोपण असेल, मुलांना शिक्षणासाठी थोडं मदत असेल, हे दाखवून लोकांची आणि आमच्या आदिवासी भागांच्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम आणि विराज कंपनीच्या माध्यमातून करत आहे. आज इथे जग सांगतो की लोकांना माहिती आहे की विराज कंपनीच्या माध्यमातून अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्याचा कारणीभूत कोण? प्रशासन का त्याच्या पाठीशी आहे? आज इथे आम्ही विराज प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नियमित करण्यासाठी व विस्तारित करण्यासाठी उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आयोजित केलेले जनसुनावणी ही पेसा कायद्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामसभेच्या अधिकाराचं उल्लंघन करणारी असल्याने बेकायदेशीर असून ही रद्द करावी ही आमची सर्वांची प्रामुख्याने मागणी आहे. या संदर्भात ग्रामस्थ मान यांनी दिनांक 24 मार्च 2026 रोजी विशेष ग्रामसभा बोलावून सदर नियमितकरण व विस्तारीकरणाच्या विरोधात करणारा ठराव सर्वानुमते संमत केला आहे. म्हणून ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी. जनसुनावणी रद्द करा. नमस्कार, माझं नाव कुंदन संखे, मी खैरापटला येथे राहतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जाहीर सुनावणी. जेव्हा एखादी जनसुनावणी होते तेव्हा येणारा प्रकल्प हा जनतेच्या हिताचा आहे किंवा नाही हे जेव्हा संशय निर्माण होतो शासनाला किंवा पर्यावरणाचं संतुलन राखावं याला संशय निर्माण होतो, अशाच प्रोजेक्टची जनसुनावणी घेण्याचं नियमामध्ये आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजची जनसुनावणी विराज उद्योग समूहाचा जो विस्तारीकरण आहे ह्याच्यातून कदाचित पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो हे सिद्ध होत असल्यामुळे अशा प्रकल्पाला परवानगी घेण्याकरता जनसुनावणी घ्यावी लागली हे यातून पहिलं स्पष्ट होतं. कुठली जनसुनावणी घेताना ती संबंधित एक तर आपल्याकडे सरकारी काही उद्योग असतात किंवा सरकार त्याचं धोरण ठरवतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जीडीपीवर, जिल्ह्याच्या, देशाच्या भवितव्यावर त्याचा एक चांगला परिणाम होऊ शकतो. म्हणून असे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न होतो. काय झालं? पत्रकारांना पुढे घ्या ना. डिस्प्ले तुम्ही दाखवतच नाही म्हणजे आमच्या थोडं आम्हीच बघायचे का? आतापर्यंत मी काय म्हणतो हे काय अतिरेक सुरू आहे का? आम्ही या पालघर जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि तुम्ही रेटाचा प्रयत्न करताय हे जबरदस्ती आहे का? आतापर्यंत एवढ्या जनसुनावणी झाल्या अशा पद्धतीचा कुठेच पाणी झालेलं नाहीये. एका खासगी मार्गाकरता, खासगी उद्योगाकरता असं रेट करता बसवणं योग्य नाहीये, लक्षात घ्या. म्हणूनच लोकांचा प्रकल्पाला विरोध होतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आम्ही आमच्या 28 वर्षाच्या समाजकारणामध्ये घालवली आहे. बोलणारा व्यक्ती डिस्प्लेवर दिसला पाहिजे. काही प्रक्रिया नाहीये. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे, पण सुप्रीम कोर्टाचा अपमान करता का तुम्ही? ते मला सांगा. आज या विराज कंपनीचे चारी बाजूने जेवढे पाडे आहेत हे सर्व आदिवासी समाजाचे आहेत आणि तुम्हाला एक मी विनंती करेन
की आदिवासी समाजाची संस्कृती बिघडू नये, आदिवासी समाजाची रूढी परंपरा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला बाधा येऊ नये म्हणून नेहमी संविधानानं आम्हाला 5वी अनुसूची दिली आणि 5वी अनुसूचीनुसार पुन्हा 1996ला पेसा कायदा आला आणि पेसा कायद्याने कलम 4 अंतर्गत आमच्या रूढी प्रथा जपण्याचा आम्हाला अधिकार दिला. आज या विरासारख्या कंपनीमध्ये शेकडो हजारो परप्रांतीय आहेत आणि या आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये चाळीमध्ये राहतात. जिथे आमची 10 घरं आदिवासी असतात तिथे चाळीमध्ये 100 ते 200 परप्रांतीय राहतात. त्यांच्या भाषेचा आमच्या समाजावर परिणाम होतो, त्यांच्या धार्मिक वृत्तीचा आमच्या आदिवासीवर परिणाम होतो आणि हे असंवैधानिक आहे. आज आम्हाला आमच्या आदिवासी लोकांना शुद्ध जल नाही भेटत, शुद्ध हवा भेटत नाही. आज संविधानामधील आर्टिकल 21 नुसार आम्हाला आरोग्य, शुद्ध हवा, पर्यावरण आणि यांचा अधिकार दिलेला असताना तुम्ही मला सांगा, संविधानाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला असताना तो छिनून घेण्याचा तुमचा अधिकार आहे का? आज तुम्हाला मी विनंती करेन, तुम्ही ही जनसुनावणी इथेच रद्द करावी, नाही तर कदाचित आम्ही कोर्टात गेलो तर तुम्ही पहिली पार्टी तुम्ही असाल आणि नंतर मी उत्तर लागतोय. आणि या कंपनीचे जे आहे मामाची ज्याला सांगतात त्यांनी स्वतःला मामा समजू नका, आम्ही त्यांचे फाते नाही. मामा समजून आम्हाला मामा बनवायचा प्रयत्न करू नका. इथे कुंदन साहेबांना त्यांचा शिक्का पोल्युशन डिपार्टमेंट सांगा की इतर डिपार्टमेंटमध्ये चालू शकतो, पण आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांचा शिक्का चालणार नाही. जोपर्यंत ग्रामसभेचा विरोध आहे तुमचा प्रोजेक्ट होणारच नाही. मग तुम्ही हे काय स्वतः बोलून घेतात? तुम्ही जाहीर करा की तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहात, एक तर ते जाहीर करा नाही ते सुनावणी रद्द करा. वरती बसलेले जे आरडीसी साहेब आहेत त्यांच्याकडे एक फाईल आहे, पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रदूषणाची एक फाईल आहे आणि आरो असबनीस साहेब एमपीसीबीचे MS विराज कंपनी किती घातक प्रदूषण करते, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, त्याचे संपूर्ण पुरावे याच्यामध्ये आहेत. आणि तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये जेवढे विराज कंपनीचे प्लांट आहेत G3 G4 असतील ते पूर्णपणे घातक. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून, कारण तुम्ही फक्त आणि फक्त एक वॉर्निंग नोटीस ही विराज कंपनीला दिलेली आहे आणि विराज कंपनीला एमपीसीबी घाबरते की एमपीसीबीला विराज कंपनी जुमानत नाही, याचं मला तुम्ही उत्तर द्यावं. कारण ज्या वेळेस आमच्यासारख्या लहान लहान माणसाला जर बोईसर ते मंत्रालय जर आंदोलन केल्याच्या नंतर जरी जर आपण विराज कंपनीवरती जर आपली मोहमाया असेल एमपीसीबीची, तर या ठिकाणी पूर्णपणे विराजने थैमान घातलेलं असताना ही जनसुनावणी विराज कंपनीच्या मालकी जागेमध्ये कशी घेतली, हा सरळ सरळ कायद्याचं हे उल्लंघन आहे आणि त्यांच्या मालकी जागेमध्ये घेतलेली जनसुनावणी त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. धन्यवाद आणि उत्तर द्या आम्हाला. आमचा मूळ मुद्दा साहेब अजून तसाच आहे, मूळ मुद्दा तसाच आहे. आपण जाहीर करावा की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो आम्हाला बंधनकारक नाही, पेसा कायदा आम्हाला बंधनकारक नाही. तुम्ही जाहीर करा, मग आम्ही जनसुनावणीचे आमचे मुद्दे मांडू. जाहीर करा तुम्ही, किंवा जाहीर करा की आम्ही मामाला विकले गेलेले आहोत, नीरज कोचरला विकले गेलेले आहोत आणि आम्ही त्याच्यासाठी काम करतो. जाहीर करा. मी वारंवार आपल्याला सांगितलंय की आपल्या सूचनाची हरकतीची आपण नोंद घेतलेली आहे, त्याच्या पुढच्या वक्त्यांना बोलू द्या, तुमची नोंद घेतलेली आहे. सर्वांना विनंती आहे, यातल्या बऱ्याच लोकांना आणखी काय बोलायचं आहे, विनंती आहे तुम्ही त्यांना द्या. आपण केलेली हरकत, आपण घेतलेली हरकत जी आम्ही रेकॉर्डवरती घेतलेली आहे ती मिनिटचा भाग होणार आहे आणि ती आपल्या रेग्युलेटरी अथॉरिटीकडे जाणार आहे. जी अथॉरिटीला हे मंजूर करण्याचा अधिकार आहे त्यांना आम्ही हे पाठवणार आहे आणि केलेल्या प्रोसिडिंगची कॉपी ग्रामपंचायतला देणार आहोत. त्यामुळे आपण आता वारंवार त्याच विषयावरती बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेऊ नये, विनंती आहे. अन्य वक्त्यांना त्याच्यामध्ये बोलू द्या. आम्ही दुसरी मागणी केली की ते नोटीस वाचून दाखवा ना सर, एमपीसीबीची नोटीस वाचून दाखवा. 11 वाजता तुम्ही जनसुनावणी कशी सुरू केली आमचा प्रश्न आहे. जनसुनावणीची नोटीस जी ग्रामपंचायतला आपण दिली एमपीसीबीने ती वाचून दाखवा. वेळ बघा त्याच्यामध्ये लिहिलंय का. डेमेलो साहेब, आपली हरकत आम्ही रेकॉर्डवर घेतलेली आहे. आपण पब्लिक नोटीस दिलेली आहे. पब्लिक नोटीसमध्ये 11 वाजताची वेळ आहे, ठिकाण आहे. ग्रामपंचायतला नोटीस पाहिजे, ग्रामपंचायत पब्लिक
नोटीस सर्वांसाठी असते साहेब. सर्व नागरिकांसाठी या परिसरामध्ये पब्लिक नोटीस आहे आणि पब्लिक नोटीसला हे करूनच आपण या ठिकाणी सुनावणी घेत आहोत. किती पेपर आता कोणता पेपर हा या परिसरामध्ये डिस्ट्रीब्यूट झाला का? आपल्याला विनंती आहे, आपण आता दुसऱ्यांना आपली मतं मांडू द्या. पब्लिक नोटीस जाहीर करा साहेब, तसं तुम्ही दुसरं पण जाहीर करा. हे पण जाहीर करा की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याला तो आमच्यावर बंधनकारक नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तरीही जनसुनावणी तशीच पुढे राहणार, हे तुम्ही जाहीर करा. पेसा कायद्याचा जो काही आहे, पेसा कायदा पण आम्हाला मान्य नाही, हे तुम्ही तिथून जाहीर करा. मग आम्ही आमची मतं पुढे चालू करू. जाहीर करा सर तुम्ही. माझी विनंती आहे आपल्या सर्वांना, ऐका माझी विनंती आहे की मी किमान 4 ते 5 वेळा आपल्याला सांगितलेलं आहे, आपली हरकत रेकॉर्डवरती घेतलेली आहे. आम्ही पण आता ऐका आम्ही पण सर 10 वेळा तुम्हाला विनंती केलेली आहे की तुम्ही याचा आम्हाला खुलासा द्या की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे जो आम्हाला मान्य नाही, तुम्ही आमच्यावर बंधनकारक नाही, तर तुम्ही जाहीर करा. पेसा कायदा आमच्यावर बंधनकारक नाही, हे तुम्ही जाहीर करावं. ऐका तुम्ही, आपण जे हे प्रोसिडिंग करणार आहे, हे प्रोसिडिंग आपण रेग्युलेटरी अथॉरिटीकडे पाठवतो की ज्यांना आता त्या रेग्युलेटरी अथॉरिटी जनसुनावणी साहेब आपण लावलेली आहे आणि जनसुनावणीच्या हरकतीचे मुद्दे आम्ही आधीच तुम्हाला दिलेले आहे की जनसुनावणीचा हेतू आपले जे आपल्या सूचना आहेत, आपल्या हरकती आहेत किंवा आपल्या भावना आहेत त्या सर्व मिनिटाईज करून आपल्याला रेग्युलेटरी अथॉरिटीकडे पाठवायच्या असतात. त्यामुळे आपल्या भावनांचा आदर केलेला आहे आणि आपण एका मिनिटाईज केलेला आहे. आपण आता आपण जास्त वेळ न घेता पुढच्या वक्त्याला द्यावं विनंती आहे आपल्याला. एक मिनिट मी तुम्हाला फक्त एक विनंती करतो साहेब. विनंती आहे आमची सर्वांकडून की तुमच्याकडे जी जजमेंट दिली आहे त्याच्यामध्ये मार्कआउट केलेलं आहे 60 नंबरचा पॅरेग्राफ आहे, तो फक्त एकदा वाचून प्लीज. विनंती आहे 60 नंबरचा पॅरेग्राफ आहे त्या ह्याच्यामध्ये, ते वाचा फक्त आणि रेकॉर्ड लागेल. या ठिकाणी ऐका, मी परत जनसुनावणीचा कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. आपल्याला जे बी बोलायचं असेल, विनंती आहे माझी, आपल्याला जे बी बोलायचं असेल, ज्या सूचना करायच्या असतील, हरकती घ्यायच्या असतील किंवा आणखी काय, आता एका वक्त्याने निषेध करतो असं म्हणलेलं आहे, ते सुद्धा मिनिटाईज होणार आहे. यातला एकही शब्द मिनिटाईजच्या बाहेर जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पब्लिक हिअरिंगच्या स्कोपच्या बाहेर न जाता हे वाचा किंवा ती पब्लिक नोटीस दाखवा असं न करता आपली हरकत घ्या ना, आम्ही रेकॉर्डवरती घेतो जे बी काय असेल ते. साहेब आपण जी ग्रामपंचायतीला पत्र काढलं, ग्रामपंचायतीला आपण जे पत्र दिलं, पत्र कोण दिलं? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बरोबर आहे. म्हणजे ही जनसुनावणी आहे, आपण सर्वांनी सहभागी व्हावं किंवा जे काय त्यांना करण्यात येतं. त्या MPCBच्या पत्रामध्ये वेळ आहे का साहेब? आपण जाहीर नोटीस दिलेली आहे. हो साहेब, काही नोटीस महाराष्ट्रामध्ये पोचते. ऐका माझं, आणि सांगा ज्या जे बाधित गाव आहे, जी गावं पकडली आहेत, किंवा त्या गावांच्या त्या नोटिसीमध्ये सुद्धा का वेळ दिलेली आहे का? आपण ते रेकॉर्डवर घेतलेलं आहे साहेब. तुम्ही जे यांनी दिलेल्या नोटीसमध्ये वेळ नाही आणि त्यामुळे लोकांना माहीत नाही असं तुम्ही जे म्हणलात ते रेकॉर्डवर घेतलेलं आहे. परंतु जाहीर नोटीसमध्ये आपलं जी वेळ आहे ती जाहीर नोटीसमधली वेळ सर्वांसाठी 11 वाजताची आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सुनावणी होत आहे. त्यामुळे आता पुढच्या वक्त्याला द्यावं विनंती आहे.